वार्तांकन रोखठोक बातमी। पंढरपूर सातारा महामार्गावरील तांदुळवाडी परिसरात टेम्पो विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांनी घटनास्थळी धडक भेट देत अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली। यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता पियास राऊत उपस्थित होते। पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गालगत असलेल्या धोकादायक विहिरी, उघडे पूल आणि इतर अपघातप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले। रस्त्यालगतच्या विहिरींना संरक्षण भिंती आणि कठडे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय तात्काळ बसवण्याचे आदेश संबंधित यंत्रणेंना देण्यात आले। तसेच महामार्गाच्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती भूसंपादनानुसार काम झालं आहे का, रस्त्याची रुंदी, पुलाची गुणवत्ता, गतिरोधक रिफ्लेक्टर, संरक्षण कठडे आणि प्रकाश व्यवस्थेची तपासणी करणार आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांनी दिला। दरम्यान ग्रामस्थांनी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप करत तांदुळवाडीतील उघड्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे। या दुर्घटनेनंतर मृत्यूचा सापळा ठरलेल्या या महामार्गावरील सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।